स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण तुम्हाला जसं की माहितीच आहे, आपण आता 6, 7, 8 महिने झाले असतील. 8 महिने मला वाटतं. लास्ट व्लॉग आपला जानेवारीमध्ये आला आहे. तर आपण पुन्हा एकदा ब्लॉग चालू करतोय. तर आपण एक सिरीज चालू करतोय. तर व्हिडिओमध्ये बघा. तर आता आपण ट्रॅक्टर घेऊन चाललो. तो नेमकी आवाज येत होता म्हणून ट्रॅक्टर बंद केला. इकडे आपण तर काहीच आपण फायनली बागेत आलो होतो आणि आपलं ड्रिंचिंगचं काम चालू आहे मागं. तर बघू शकता आपला बाग आहे. याचं आता मल्चिंग काढायचं आहे आपल्याला. ते खराब झालंय आणि बागेला शक्यतो मल्चिंग करू नका, कारण की मॉइश्चर कंटेंट त्याच्यात प्रॉपर नाही भेटत. म्हणजे मॉइश्चर प्रॉपर मेंटेन नाही राहत त्याच्यात. आपलं कंडिशन आपण जे म्हणतो ते आपल्याला कळत नाही. आपला ड्रम फायनली संपला होता. आपण आलो होतो आता घरी ड्रम भरायला. इथं कॉक आहे, इकडे पाईप आहे त्याचाच. आता तुम्हाला प्रश्न असं ना, आपण ड्रिंचिंग कशाची करतोय नेमकी. आपल्याला ड्रिंचिंग ना झाड मरू नये, झाड बारीक इन्सेक्ट वगैरे मरतं बा झाड, त्यासाठी आपण ना हमला घेतले. हमला आणि टिल्ट. हमला इन्सेक्टिसाइड आहे, टिल्ट फंगीसाइड आहे. फायनली आपला ड्रम झाला तर भरून. आता आपण केलंय 600 लिटरला. 1 लिटर हमला आणि अर्धा लिटर टिल्ट आणि 1 लिटर हमला. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो होतो वावरात. तर ड्रिंचिंगचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता घोडे, आमच्या घोडेच म्हणतात. पाऊस येण्याचा साईन आहे थोडक्यात ग्रामीण भागात. असं सांगायचं ठरलं तर लईच ते लिमिटच्या बाहेर. वर पाहू शकतो तुम्ही, बरंच कॅमेऱ्यात नाही दिसत आहे. फायनली गाईज आपलं काम होऊन आपण परतीच्या प्रवासाकडे निघालो होतो. थोडक्यात सांगायचं ठरलं तर घराकडे निघालो, चाललोय आता घरी चाललोय. जेवायचं आता. बाकी तुम्ही वर पाहू शकता वातावरण, पावसाचं वातावरण झालंय, खतरनाक आहे. इथं ऊन आहे, निम्म्या आवारात ऊन नाही, निम्म्या आवारात ऊन आहे. तिकडे पाहू शकतो, तिकडे अकोले. पुढं जर पाहिलं घराकडं बंगल्याकडं, त्या साईडला अकोले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल जसं तुम्ही पाहिलं आपण ड्रिंचिंग केलं होतं झाडांना. तर आपला आता विषय असा आहे, तर तिकडे दाखव. तिकडे आपण मल्चिंग नाही काढलेलं, पण इकडे मल्चिंग काढलेलं आहे. तर आपल्याला हे मल्चिंग पण आता काढून टाकायचंय. आता हे आमची झाडं आहेत काहीतरी आपले 7 जानेवारीला लागवड आहे. तर कमीत कमी माझ्या मते 2.25 वर्षाचे झाड झाले, कारण की आता पुढच्या जानेवारी 26ला 2 वर्षाचे होतील. तर याच्यातला आपण ना सिंगल स्टेम केलेलं आहे. हे आता छाटलंय नाही का, हे आपण सिंगल स्टेम केलं होतं त्यावेळेस सोलापूरला प्रवीण माने यांची त्यांनी असं डेव्हलप केलेलं आहे. तर आता आपण याला छाटलंय. आता आपण सिरीज अशी चालू करतोय का आपल्याला छाटायपासून तर बाग निघायपर्यंत किती खर्च येतो आणि किती उत्पन्न भेटतं, असं सिरीज आपण स्टार्ट करतोय. तर याचं अंतर आपण घेतलेलं आहे 6 बाय 12 फूट. तर असं प्लांट टू प्लांट डिस्टन्स 6 फूट आहे आणि रो टू रो डिस्टन्स 12 फूट आहे असं. तर आहे ना, आपण याच्यात पहिलं एक पीक घेतलेलं आहे. तर आपल्याला म्हणजे त्याच्यात एवढं काय बेनिफिट झालं नाही. म्हणजे एक पीक झालं याचं. कधी धरलं होतं आपण, फेब्रुवारीमध्ये धरलं होतं. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये दुसऱ्या तोड्यात सगळं संपवून टाकलं आपण. तर आता आहे ना, तर जास्त झाली होती म्हणून आपण टॉपिंग केलं. इथं टॉपिंग केलं. आता गाडीचं जे स्टोरेज होईल ते सगळं आता इथून या पास तुम्ही पाहू शकता, इथं फुटायला चालू झालं आहे. फुटवा. आता रिप्रोडक्टिव्ह का आपल्याला जास्त ध्यान द्यायचं आहे. कॅमेऱ्याचं फोकस नाही राहते. हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने
फुटायला चालू झालं. इकडे पण पाहू शकता तुम्ही. तर आपण ना हे ऑक्टोबरमध्ये काढल्यानंतर आता 2-1 आठवडे झाले असतील छाटणी करून. तर आपण आता डे 2 समजा हा दुसरा दिवस आहे ना, तर याच्यानंतर कधी काम होतं ना परत ही सिरीज चालू करू. तशी मी डेली व्लॉग चालू करणारच आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग, म्हणजे ही सिरीज कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.